टाकली आणि त्यानंतर ते 16 एप्रिलला गेले. आता ते म्हणतील नाही आमचा तुमची सत्ता आहे, पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मग 2 दिवसानंतर विश्वास कसा बसला? तुमचं तर डेलिगेशन गेलं पोलिसांना भेटायला. कसली तक्रार नसताना 2 वर्षानंतर ह्या ज्या कोण नातेवाईक आहेत त्यांनी ती तक्रार नावांसकट केली. मालती चव्हाण ज्या कोण आहेत त्यांनी की असं असं झालं तसं. त्या बिचाऱ्या त्यांना 2 वर्ष काय आठवलं नसेल कदाचित, आणि अचानकपणे त्यांना 2 वर्षानंतर तक्रार करावीशी वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली. काही हरकत नाही, ते नातेवाईक आहेत, त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे. वैभव नायकांच्या हिशोबाने हा क्राईम झालाय 2023 मध्ये. कारण का धक्क्या आवाजात तेच म्हणतायत माझं पोट नाहीये, मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे. तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे, त्यांच्याच कोर्टनुसार मी तुम्हाला सांगतोय की धक्क्या आवाजात चर्चा होती. तुम्ही आमदार होतात, तुम्ही कोणाला घाबरत होता? धक्क्या आवाजात म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं. आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नायकांनी सांगावं. कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची धक्क्या आवाजात माहिती होती, म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही. तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकला.